हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्ही लोक बघताय पनवेलकर सक्षम. आणि आज आम्ही लोक चाललोय लंडनला. तर लंडन म्हणजे इंग्लंडला नाही, तर आपल्या खारघरमध्येच, नवी मुंबईमध्ये खारघरला एक लंडनचं ते आपण म्हणू शकतो की टुरिस्ट स्पॉट्स वगैरे त्यांचं तिकडे एक्झिबिशन किंवा फेस्टिवल टाईप आहे. तर ते आम्ही बघायला चाललोय तिकडे खारघरला. तर 5 वाजताची ट्रेन आहे, 4:30 वाजलेत. आम्ही लोक अजून आवरतोय, तर थोड्याने आम्ही जाऊच. बाकी पुढे अजून मी तुम्हाला दाखवणारच आहे काय काय होणार आहे ते. आणि अजून तरी सगळे आवडत आहेत, तर पुढे बघू अजून काय आता. तर आता आम्ही निघालोय, थोडं लेट झालाच आहे, पुढे घाई करावी लागते. तर बघू, ही ट्रेन मिस जाईल तर पुढची ट्रेन 5:30 वाजता आहे. ती आता ही भेटायला पाहिजे मोस्ट ऑफ. पुढे अजून बघू आता काय होईल. तर आता आम्ही रिक्षेत बसलोय, तर जातोय तिकडे लंडन ब्रिजच्या स्टेशनमधून. आत्ताच निघालोय आम्ही, रिक्षेत बसलो. आता बघू अजून किती लांब आहे, बघू 2 किलोमीटरचं दाखवत आहे. पुढे बघू अजून किती वेळात पोहोचतो. तर आम्ही आता इथं पोहोचलेलो आहे. इथून असं आतमध्ये जाऊन साईडला एक टर्न आहे, तिकडे आतमध्ये जाऊन इथं सध्या तिकीट वगैरे घ्यायला लागतात. तिथून आतमध्ये जायला रस्ता आहे, हे सगळं बघू शकता इथे. असं या डीमार्टच्या एक्झॅक्ट समोरच आहे हे. आणि आता आम्ही पोहोचलो, तर थोड्या वेळात जाऊ आम्ही आत तिकीट वगैरे घेतल्यावर. पुढे बघू अजून किती मजा येते. आता इथून आलोय आतमध्ये. तर आता सगळे तुम्ही बघू शकता, मम्मी आजी वगैरे येतातच आहेत. हाय, तर आता पुढे इथे तुम्ही बघू शकता एवढं मोठं ते लंडन ब्रिजचं. आम्ही आता ब्रिजवरच चालतोय सध्या. खूप म्हणजे मजा येते. पुढे अजून आतमध्ये आम्ही गेलोच नाहीये. आता हे बघा, आम्ही आतमध्ये चाललोय. आता इथे पुढे बघूया, ह्याचं फुल म्हणजे वेगळंच वातावरण आहे. खूप म्हणजे खूप मजा येणारच आहे पुढे अजून. सध्या आता थोड्या वेळाने बघूया काय होतं. तर आता इथे आम्ही आतमध्ये आलोय, तुम्ही बघू शकताय कसं म्हणजे फुल लंडनचं नेबरहूड वगैरे दाखवलं. असं फुल पाठपर्यंत तिकडे चालत जायचं आहे. सध्या आम्ही एंट्री केल्या जेवढं मस्त वातावरण टाईप सगळ्यांनी ह्यांनी बनवून ठेवलंय. तर पुढे अजून बघूया काय काय बघायला भेटते. आता आम्ही इथपर्यंत आलो, इथे तरी खूपच मजा येते, खूप म्हणजे फिरायला भेटते. आता पुढे बघूया अजून काय काय फिरायला. आम्ही आता नेमके इथे आलोय आणि ह्या लोकांनी हे बघा दुकानच बंद करून ठेवलेत. ह्या लोकांना आपल्या मराठी माणसासारखा धंदा करताच येत नाही. आपले लोक हे बघा असे दुकान बंद करून ठेवलेत आणि आपण नेमके आलोय. बघा असं कधी होतं का? हे लंडनवाल्यांना काय बिझनेस वगैरे करताच येत नाही. तर पुढे अजून ऑलमोस्ट सगळी दुकानं चालू आहेत. ही बघा, हे तर काय, हे पण बंद आहे. हे बघा, हे असं चालू आहे. तर अजून पुढे थोड्या दुकानं वगैरे आहेत अशी, दुकानं इन द सेन्स म्हणजे फोटो स्टाईल म्हणजे करून ठेवलंय. तर इथून आम्ही आता पुढे हे बघा इथे डिझनीलँड आहे, इथे असं आतमध्ये चाललो आम्ही डिझनीलँडला. तर अजून पुढे बघूया काय काय. तर इथे हे सगळं असं आहे फुल, म्हणजे चारी साईडला असं फोटो सेशन टाईप बनवून ठेवलंय, फोटो स्पॉट टाईप. बाकी इथे गरमीने खूप हैराण झालेत लोक. इथं काय AC नाही, काय नाही. हे फॅन पण लावून ठेवले, तेव्हा पण एवढ्या वरती, त्यांचा पण काय फायदा नाही आहे. या साईडला असे वाघ आहेत, तिकडे सिंह आहेत, हत्ती आहेत. असं चारी साईडने महल टाईप बनवलं आहे, पण त्या महलमध्ये खूप गरम होतं आहे. आणि हे असे वरती असे फाउंटेन्स टाईप बोलू शकतो आपण, फाउंटेन्स टाईप बनवलेत. आणि म्हणजे हा एक डिझनीलँडचा पार्ट दाखवला आहे. हे बघा, इथे मिकी माऊस वगैरे पण आहेत, तिकडे पाठीमागे दिसले असतील तर तुम्हाला. तर इथे हे 2 एवढे स्पॉट्स आहेत. बाकी आता पुढे बाजार टाईप आहे. बाजार म्हणजे असं नॉर्मल आपण शॉपिंग करतो ना फेस्टिवल वगैरेमध्ये, तसं आहे. तर आता तिकडे पण आम्ही जाणारच आहोत. बाकी इथे पुढे बघूया. हे बघा, हे असे टकले काका इथे पण असे उभे आहेत. तर इथे आम्ही ह्यांच्याबरोबर फोटो काढणारच आहोत. सध्या तरी आम्ही एक्सप्लोअर करतोय, पुढे बघू अजून काय होतं. तर आता आम्ही इथे फिरत आहोत. तेवढ्यात मला कोण भेटलं माहिती आहे का? अक्षय खन्ना. हे बघा, इथे चालत आहेत असे, आणि इथून चालते असे पुढे जात आहेत. आम्ही असं फिरत होतो आणि अचानक आम्हाला अक्षय खन्ना भेटले. इथे फोटोज वगैरे काढलेत. हे बघा, इथे मिकी माऊस आहे या साईडला, आणि ह्या साईडला मिकी माऊस आणि त्याच्या बायकोसोबत ते दोघं फोटो वगैरे काढतायत. बाकी अक्षय खन्ना तिकडे उभेच आहेतच. पुढे आता बघूया अजून कोण कोण आहे. हे बघा, ह्या दोघांची इथं काय मस्ती चालली बघा. जाऊ दे, जरा ते सिरियस होईल. बाकी आता पुढे अजून खूप काय स्कल्पचर्स टाईप फोटोज वगैरे इथे लावलेत. थोड्या वेळात आम्ही अजून एक्सप्लोअर करतोय. तर थोड्या वेळाने आम्ही आता तिकडे ते बाजारपेठेच्या इथे जाणार आहोत. तर इथे असे पाठीमागे आपण हे बघा
इथून असं बाहेर निघालो का इथे एक्झॅक्ट समोरच पाठीमागे असं एवढं मोठं मार्केट आहे. इथं तुम्ही खरेदी वगैरे करू शकतात. आम्ही पण आता चालले खरेदी आहे बघा. खरेदी इथे चालूच आहे सध्या. आता इथे ह्या साईडला बुक स्टोर आहे वगैरे असं खूप काय आहे खरेदी करायला. मी आता थोड्याने मी पण जाईन खरेदी करायला. आता बघू अजून काय काय घेतो मी. तर आता तुम्ही बघू शकता आम्ही आता इथून म्हणजे लंडनच्या इथून बाहेर निघालो आहे. आता आम्ही लोक म्हणजे पनवेलला जायचं रस्त्यावर आहोत. आता थोड्या रिक्षेतून मग आम्ही स्टेशनला जाऊ आणि स्टेशनवरून आम्ही ट्रेननी पनवेलला जाऊ. तर आता रिक्षा वगैरे शोधतोच आहे आम्ही आता सध्या. आणि मी तुम्हाला एक सजेस्ट करतो की तुम्ही प्लीज 6 किंवा 6च्या नंतर या इथे. कारण आम्ही 5 वाजता आलो आणि 5 वाजता इथे खूप म्हणजे खूप ऊन होतं आणि खूप गरम होत होतं. त्यामुळे तुम्हाला बोलते प्लीज तुम्ही 6च्या नंतर या. आता जस्ट आम्ही घरी आलो. खूप दमलो आहे पण आणि खूप मजा पण आली तिकडे. तर बाकी तुम्हाला सुद्धा जर जायचं असेल तर तुम्ही पण असे ट्रेनने जाऊ शकता आणि तिकडे जाऊन 100 रुपीज पर हेड तिकीट आहे ते घेऊन तुम्ही तुम्हाला जायचं असतात. बाकी मी जर मला विचाराल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही लोक थोडासा काळो किंवा समथिंग 6 किंवा 7 वाजता जा सकाळी. म्हणजे दुपारी असं 5 वाजता अजिबात नका जाऊ. कारण तिकडे काय कसं आहे वरती फक्त एक नॉर्मल कपडा बांधला आहे. त्यामुळे उन्हाचं जे की रेडिएशन असतं ते सरळ आतमध्ये येतं आणि खूप गरम होतं तिकडे. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तिकडे 6 वाजता 6च्या नंतर जा. बाकी असं मजा तर खूप केली आम्ही. तर अजून एक ट्रॅव्हलिंग व्लॉग येतोच आहे तो पण मी टाकणारच आहे. बाकी आता पुढे अजून बोलायला तर काय नाही आहे. ब्लॉग इथे सेंड करतो आहे मी. तर प्लीज मला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा. आणि ह्या व्हिडिओचा मी टार्गेट ठेवतो आहे 50 लाईक्स.